एकनाथ खडसेंच्या घरामध्ये झालेल्या चोरीत पुराव्याची सीडी चोरी झाली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना न्याय द्यावा अशी मागणी खैरे करतायत। दरम्यान गुणरत्न सदावर्ते फक्त डंके की चोट पे म्हणतात, मात्र करत काहीच नाही असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलाय। या सगळ्या मुद्द्यावर खैरेंशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठवाड्याच्या राजधानीचं नाव आधी होतं खडकी, त्याच्यानंतर औरंगाबाद आणि अखेर छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालं। काय सांगाल? दिवंगत नेते बाळासाहेबांचं स्वप्न होतं या शहराला संभाजीनगर म्हणावं, ते सभेमध्ये देखील म्हटले होते आणि त्यानंतर मागणी सुरू झाली की संभाजीनगर म्हणावं आणि ते असावं। अखेर झाले संभाजीनगर, मात्र स्थानकावरील नावावरून आता वाद निर्माण झाला आहे, कारण तिथं उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे। तुमची काय भूमिका? नाही, उर्दूमध्ये असेल ठीक आहे, आता बऱ्याच लँग्वेजेसमध्ये त्या ठिकाणी खूप ठिकाणी त्या ठिकाणी उर्दूमध्ये नाव दिलं असतं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे भाजपवाले लोक त्या ठिकाणी उभं राहून फोटो काढतात, त्यांचं काहीच योगदान नाही याच्यामध्ये। योगदान हे आमचं शिवसेनेचं आहे। स्वतः आम्ही आंदोलन केलं, खूप मोठं लाट्याकाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो। छत्रपती संभाजीनगर नाव देण्यासाठी रेल्वे सरकारनं माझी मिसेस आणि आमच्या महिला आघाडी त्या ठिकाणी पार्टी ते मिटून संभाजीनगर लिहिलं त्यांनी। माझी मिसेस त्याच्यामध्ये होते, चक्रा मारल्या कोर्टात, नंतर अखेर सर्व महिला आघाडी निर्देश सुटली। हे आमचं आम्ही केलेलं काम आहे म्हणून ते झालं। हे भाजपवाले काय फक्त येऊन असं उभं राहतात। डॉक्टर कराड तो आता काय मला वाटतं एक 6 महिन्याचा खासदार आहे, तो बाकी संपणार त्याची मुदत, मग तो आपल्याला दाखवतो मी काहीतरी करतो काही त्याचं योगदान नाही। योगदान हे शिवसेनेचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।